हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. तिनंही काही जुजबी माहिती विचारली. एकंदरीत तिच्यावर त्यांची छाप पडली होती. आरव ही देखणाच होता. निघताना ती याला सोडायला खाली आली आणि त्यांना सहज विचारलं, टेडी गिफ्ट्स आणि गुलाब आवडेल का? हो तर, म्हणत ती हसली. तिच्या डोक्यात अजूनही धीरजनीच पाठवले असणार आणि आरव त्याच्या बरोबर राहतोय म्हणजे त्याला माहिती असणार, हा विचार. पुन्हा दोघे विलग झाले आणि तिनं धीरजला कॉल लावला. पण हॉस्पिटलच्या गडबडीत त्यांच्या फोनची बॅटरीच संपली. सतत स्विच ऑफ ऐकून ती निघून गेली. गप्पा इतक्या रंगल्या होत्या की सावीचा नंबर आरवनं मागून घेतला आणि पोहोचल्यावर मेसेज केला, आजची पार्टी छान झाली आणि तुझ्यासारखी एक गोड मैत्रीण मिळाली. गुड नाईट. तिनंही थँक्यू गुड नाईट असा रिप्लाय केला. आता उद्याच धीरजशी बोलायचं असं ठरवत ती बाकीच्या आवराआवरीसाठी किचनमध्ये आली. सुंदरी आणि ती आवरत असतानाच पुन्हा मेसेज आला, काय ग, अजून जागी आहेस का? गप्पा मारायला वेळ आहे का? तिलाही आरवची कंपनी आवडली होती. हो, बोल ना, आवरतेय. मग येऊ का मदतीला? हो, ये की. मग एक कप कॉफी मिळेल? नक्कीच, आलोच. चल रे, उगाच नको खेचू. बघ, खरंच आलो तर एच बघूया. आणि डोअर बेल वाजली. आता कोण असेल ग, म्हणत सावी दार उघडत आणि समोर आरव. आरव, अगं सावी, हा खरंच आलाय. काय रे, घरी गेलाच नाहीस का? नाही, पार्किंगमध्येच होतो. म्हटलं गप्पा माराव्यात नव्या सखीशी. सावी ही भुलली या दिलखुलास स्वभावाला. तसंही आकर्षण हे सगळ्यात परमोच्च क्षणी असतं. या वयात त्यात आरवसारखा हुशार देखणा मित्र सतत आपल्याला अटेन्शन देतोय आणि नेमका ह्याच वेळी आपल्या मनातला हिरो जरा साईड ट्रॅकवर गेला की काहीही घडू शकतं. आता आरवचा परतायचा दिवस ठरला आणि मधल्या काळात सावी आणि धीरज यांच्या गाठीभेटी होऊच शकल्या नाहीत. सतत आरव मात्र सावीभोवती राहत होता, पण धीरजला त्यानं सावीबद्दलच्या भावना नाही सांगितल्या. आरवने धीरजलाही अमेरिकेत यायला तयार केलं आणि आता महिनाभर तो सावीपासून दूर जाणार होता. निघताना सावी आवर्जून एअरपोर्टला भेटायला गेली. धीरजचे आई बाबा असल्यानं तिनं लांबूनच बाय केलं दोघांना. पण जसं त्यांनी बोर्ड केलं, एक मेसेज आरवचा, एव्हरी डिप्रेशन लिव्स बिहाइंड अ स्टोरी अँड ओवर्स जस्ट गॉट इट्स फर्स्ट चॅप्टर. किती छान लिहितो हा. धीरजला का नाही सुचत? नकळत तिच्या मनात आलं. धीरज आणि आरवची तुलना
होऊ लागली आणि हाच क्षण खूप जपायचा असतो. तिकडे पोहोचल्यावर आधी आरवने मेसेज केला, पोहोचलो ग. मग धीरज. नंतर पुन्हा धीरज ऑफलाईन, पण असेच काही दिवस गेले. सावी आणि आरव यांची मैत्री अजून दृढ होत गेली. एका बाजूला ट्रान्सजेंडर ते पुरुष हा प्रवास सृजन करत होता. बॉडी बिल्डिंग, जिम, आहार आणि पुरुष मानसिकता ह्या सगळ्याच गोष्टी आत्मसात करत होता. फक्त सावीसाठी आणि तिच्यासाठी ही तयारी तिला दूर ठेवत करत होता. सावी मनानं आरवकडे झुकत चालली होती आणि एक दिवस निहालचा फोन आला. सावी, मी निहाल. आपण गुहागरला भेटलो होतो. मी मुंबईत आलोय आणि तुझ्याच बिल्डिंग खाली तुला पिकअप करायला आलोय. माझ्या मुंबईच्या हॉटेलच्या ओपनिंग आहे आणि तुझे सगळे नातेवाईक तुझी वाट बघतायत. कसं वाटलं सरप्राईज? आरवकडे झुकणारं मन निहालच्या घरच्यामुळे समोर आलेला पर्याय आणि मनात खोलवर रुतलेल्या धीरजविषयी आता नेमकं काय घडेल? सावी आरवला निवडेल की अजून कुणाला? धीरज आणि आरव आज एका पार्टीसाठी आले होते. विशेष म्हणजे या पार्टीत सगळ्यात जास्त ट्रान्सजेंडर पब्लिक होतं, ज्यामुळे धीरज खूपच मोकळेपणाने वावरत होता. त्याला ह्या नव्या मित्राबरोबर खूपच मोकळं वाटत होतं. राहून राहून सावीची जाम आठवण येत होती. इकडे सावीला निहालबरोबर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. ती निहालच्या कार्यक्रमात पोहोचली खरी, पण मन अजूनही धीरजच्या आठवणीत रमलं होतं. मध्येच आरव आठवून तिला वेगळ्याच एका नात्याबद्दल आकर्षण वाटत होतं. ती मैत्री, ती आपुलकी ही तिला हवीशी वाटत होती. आज सगळेच जण निहालच्या यशस्वी करिअरबद्दल भरभरून बोलत होते. अगदी कमी काळात त्यानं स्वतःचं स्थान हॉटेल व्यवसायात निर्माण केलं होतं. त्याचे बरेच मित्र मैत्रिणीही आले होते आणि सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या ह्या जोडीवर, निहालच्या आणि सावीच्या. बाबांनी एक घोषणा केली. निहाल सावी साखरपुड्याची. सावी तर हपकलीच. सावी चिडली, पण इतक्या लोकांसमोर ती घरच्यांना उघडपणे विरोध नाही करू शकली. साखरपुडा 1 महिन्यांनी होता आणि ती आता लवकरात लवकर तिच्या आईबाबांशी धीरजबद्दल बोलणार होती. इकडे आठवणीने व्याकुळ झालेला धीरजांनी इतकी दारू प्यायली होती की त्याला तोलही सावरता येईना. आरव त्याला घेऊन रूमवर आला आणि नशेत धीरज बरत राहिला. त्याचं सावीला मिस करणं, तिनं प्रपोज करूनही नकार देणं, मग पुन्हा गुहागर भेट आणि पुन्हा तिच्या जवळ जाणं, सगळं त्यांनी आरवला नशेत सांगून टाकलं. इतकं प्रेम करतो हा आणि पठ्ठ्या कधी बोललाच नाही. पण हिरो अब मेरी बारी हरकत नाही. दोस्ती आहे तुझ्याशी आणि सावीशी, नंतर आली आयुष्यात.
असं स्वतःशीच बडबडत आरव सावीचे फोटो बघत राहिला. त्यानं एक निर्णय घेतला आणि सावीला मेसेज केला, हाय प्रिन्सेस, कशी आहेस? किती मेसेज, फोन केले, बाईसाहेब रिप्लाय तरी द्या. तेरा दिलवाला दोस्त, नाम तो सुना ही होगा. आरव. आणि तो झोपायला निघून गेला. सावी ही चिडल्यामुळे घरी आल्यावर सरळ आईबाबांच्या खोलीत गेली आणि खूप तणतणत म्हणाली, का परस्पर निर्णय घेतलात? माझं शिक्षण व्हायचंय, करिअर व्हायचंय, नाही करणार मी लग्न बिग्न. आईनं विचारलं, का ग, कुणी दुसरं आहे की काय मनात? आणि असेल तर खूळ काढ. निहाल तुझ्यासाठी उत्तम आहे आणि लगेच नाही लग्न लावत आहोत, फक्त साखरपुडा करतोय. पण मला तोही नाही करायचाय. प्लीज बाबा, ऐका ना. आता बाबा काही बोलू नयेत म्हणून आईनेच सूत्र हाती घेतली आणि सावीला ठामपणे म्हणाली, हे लग्न होणार आणि आम्ही तुझं भलं करतोय. आता वाद विकोपाला गेला आणि सावीनं स्वतःला कोंडून घेतलं. आई बाबा समजावत राहिले, पण जोवर त्यांनी निहालच्या घरी फोन केला तोवर आरव आणि धीरज ह्यांना एका जॉईंट कार्यक्रमासाठी आमंत्रण आलं. खूप मोठी संधी होती दोघांसाठी. काही मानसिक तर काही शारीरिक पातळीवरच्या स्पर्धा घेतल्या जाणार होत्या ट्रान्सजेंडरसाठी आणि ही स्पर्धा अमेरिकेतल्या एका मोठ्या NGO ने ठरवली होती. आरवनी धीरजला स्पर्धेत उतरायला तयार केलं आणि पुन्हा धीरजनं येणं लांबलं. स्पर्धा काहीशी इरोनमन प्रकारातली होती, ज्यामुळे ट्रान्सजेंडर झालेल्या मुलाला आत्मविश्वास वाढेल. आता ही स्पर्धा होती 3 महिन्यांनी आणि तयारीसाठी धीरजला एक कोच नेमला. मुळातच ॲथलेट असलेल्या धीरजने खूप उत्तम प्रगती केली. इकडे निहालला भेटून त्याच्या भविष्यातल्या योजनाबद्दल सांगितलं आणि हेही कबूल केलं की त्याचं मन वर प्रेम करत आहे आणि सध्या तो शिक्षण आणि करिअरलाच महत्त्व देणार आहे. त्याचा ठाम निर्णय ऐकून मनावर दगड ठेवून निहालने माघार घ्यायचा निर्णय घेतला. पण अद्याप त्यानं तो विचार सावीला सांगितला नाही. त्याला अजूनही वाटत होतं की ती त्यालाच मिळणार असावी. ज्या NGOत काम करायला सुरुवात केली त्याच्याकडून 6 स्वयंसेवक अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी जाणार होते. अर्थात ती नव्यानेच जॉईन झालेली असल्यामुळे ह्यात सावीचं नाव नव्हतं. तिला फार वाईट वाटलं, कारण आयती संधी हुकली धीरजला भेटायची. कारण तिचे बाबा काही तिला इतके पैसे मोजून पाठवणार नव्हते. सावी आणि धीरजची भेट होईल का? निहालचा निर्णय बदलेल का? आणि आरव, त्यानं नक्की काय ठरवलंय? स्पर्धा आता जवळ येत होती आणि त्यांची तयारीही जोरात चालू होती. तरीही काहीतरी कमी पडतंय असं धीरजला सतत वाटत होतं आणि ती कमतरता होती सपोर्टची. सावी हवी होती त्याला आता त्याच्याबरोबर. पण सावीला कसं आणणार इथे? धीरजचं स्वागत नकळत सावीच्या डायरीत उमटलं आणि सरावापूर्वी तो डायरी टेबलवर विसरला. आरव घरी आला तेव्हा त्याने सहज डायरी चाळली,
त्यानं सावी आणि सुंदरीसाठी तिकीट बुक केलं. सावीचा पासपोर्ट नुकताच आला होता. तिला यनोजीकडून जायला मिळेल अशी वेडी आशा होती. म्हणूनच तात्काळ मध्ये पासपोर्ट काढला होता. त्यानं तिकीट सुंदरीला मेल केली आणि व्हिसासाठी इन्व्हिटेशन पाठवलं. तिथे त्याने सुंदरीला फोन करून धीरजच्या मनातलं सांगितलं आणि सावी इथे हवी आहे याचीही कल्पना दिली. लगेच सुंदरी कामाला लागली. ती जाम उत्साहात होती आणि फायनली तिच्या लाडक्या मैत्रिणीची लव्ह स्टोरी मार्गी लागताना दिसत होती. पण मोठी अडचण होती. आई बाबा सावीचे काय आणि कसं सांगावं. तिनं पटकन आईला फोन केला. सावी धीरज ह्यांच्याबद्दल ती आईशी बोलू लागली आणि मग आईच्या मदतीनं सावीच्या आईबाबांचं मन वळवायचं ठरवलं. आता तिने सावीच्या आईबाबांना फोन केला आणि सावीला तिच्या यनोजीच्या इन्व्हिटेशनसाठी पाठवायची परवानगी मिळाली. तसंच सोबत सुंदरीलाही पाठवायची तयारी झाली. बऱ्याच मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन स्टोरीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व यापुढील भाग मी लवकरच अपलोड करेल. मित्रांनो, यापुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय.